नमस्कार मंडळी, कच्च्या उंबराची तुम्हाला भाजी दाखवणार आहे। ही रानभाजी पण आहे, आयुर्वेदिक भाजी पण आहे। हे बघा, याला ना धुवायचे 5 ते 6 वेळा पाण्याने धुवायचे, स्वच्छ धुवून काढायचे। हे मी सकाळी तोडून आणलेत माझ्या नातूनी, गार्डनमधलं एक उंबराचं झाड पडलं आहे। पण मी आता 6:30ला व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे थोडासा कलर असा दिसतो, चेंज दिसतो तुम्हाला। सकाळी आणलेले ना हिरवीगार उंबरं होते, थोडेसे छान होते। आता हे खूप वेळ झाला आहे, जरा 5-6 तास तरी झाले। तर आणले थोडेसे लाल लालसारखे झाले थोडेसे, पण हे ताजेच आहेत आणि कच्चे आहेत, पूर्ण कच्चे आहे। हे बघा, हे असे धुवून काढायचे आहेत। आपला 5 ते 6 वेळा धुवायचे आहेत। नंतर लास्टला आहे ना स्वच्छ धुवून काढायचे, पाणी बदलायचं, खूप वेळा धुवायचं। जेवढ्या वेळा तुम्ही धुणार तेवढ्या वेळेला असं एक घाण पाणी निघणार आहे आपल्याला। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचं नाही। स्वच्छ झाल्याच्यानंतर एक 5व्या-6व्या वेळी आहे ना, एक टोपात पाणी घेऊन त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या मिठाच्या पाण्यात परत धुवायचे आपल्याला। त्यामुळे काय जंतू बॅक्टेरिया वगैरे काय असेल ना तर तो सगळा निघून जातो। हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे, मस्त मिठाच्या पाण्यातून एकदम स्वच्छ जरा हलवून खालीवर करून हलवून चांगलं धुवून घ्यायचे। हे बघा, हे कच्चे आहेत। आणि नंतर याचे देठ आपल्याला काढायच्यात मंडळी। हे देठ आपण हाताने काढू शकतो। हे बघा, हे देठ असे काढायचे। हे बघा, परत त्याचा चीक निघतो, दूध निघत असतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। असे आपण काढायचे मस्त। सगळ्या उंबराचे आपल्याला काढायचे आहेत। हे बघा, असे सगळे काढून घ्यायचे। देठ असतातच त्याला आणि चीक असतोच, काय मस्त एक काढून घ्यायचं प्रत्येक उंबराचे। आपण नखाने काढलं तरी चालतं, सुरीनं काढलं तरी काय चालतं, मी तुम्हाला दाखवते। नखानेही काढू शकतो, सहज निघतात, त्याला काय हे काय। हे बघा, सुरीनं सुद्धा तुम्ही असं काढू शकता, सुरीनं पण तुम्ही काढू शकता। आता हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला, प्रत्येक ह्याचं मस्त एक 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 करून काढून घ्यायचं आहे। परत आपण काढून झाल्यावर ना मंडळी याला स्वच्छ धुवायचं आहे। परत एकदा आपल्याला स्वच्छ दुसऱ्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे। हे बघा, सगळ्यांचे काढून घेतले आणि परत दुसऱ्या पाण्यात मी टाकून स्वच्छ धुवून घेतले, मिठातून काढून। हे बघा, हे असे निघतात। आणि परत पाण्यात टाकलं ना दूध निघायचं बंद होतं ते। 4 वेळा धुवायचं आपल्याला, 4 वेळा। आणि 2 वेळा एकदा मिठाच्या पाण्यात धुवायचं आणि दुसऱ्या वेळेला स्वच्छ पाण्यात धुवायचं। असं स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला। हे बघा, मीठ पण निघतं, त्याची माती पण निघते, घाण कचरा असेल तर तो सगळा निघतो, बॅक्टेरिया सगळा मिठामुळं बॅक्टेरिया मरतो। ही आयुर्वेदिक पण भाजी आहे मंडळी आपण, आणि भाजी खूप सुंदर लागते। सगळे उंबर आहेत ना, कच्चे आहेत, एकदम कच्चे, आणि कच्चे उंबर आहेत, खराब झालेले नाहीत, एकदम चांगले आहेत। मी सकाळी तोडले ना, आता मी सकाळी तोडलेले आहेत 8-8:30ला। हे बघा, आता गरम पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं। हे चांगलं मीठ हलवून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये हे उंबरं टाकायचे, उकडून घ्यायच्यात आपल्याला। हे उंबर आहेत ना, उकडून घ्यायच्यात 15 ते 20 मिनटं, याला छान उकडून घ्यायच्यात आपल्याला। हे झाकण लावायचं आणि उकडून घ्यायचं मंडळी। हे बघा, मी उकडायला लावलं, 20 मिनटं चांगली उकडली। हे बघा, आता छान उकडलेले आहेत मस्त। हे बघा कशी उकडली की नाही, 20 मिनटं मी उकडले चांगले। हे बघा, सहज तुटतात, म्हणजे हे उकडले गेलेत। आता उकडल्याच्या नंतर आपल्याला ह्याला चांगलं हे चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि याचे तुकडे करायचे मंडळी आपल्याला। तुम्ही हाताने तुकडे करा, सुरीने तुकडे करा, कसंही करा। हे बघा, आपण हाताने तुकडे केले किंवा सुरीने केले तरी आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये काय घाण आहे की नाही, कीड आहे की नाही, त्यामुळे सगळं कळतं। हे बघा, असे तुकडे करून घ्या, हाताने चिकदा करून घ्या किंवा सुरीनं घ्या। जरा प्रेस झालं पाहिजे त्याला, जरा दाबलं ना तरी पण ते चालतं। आपल्याला काय एकूण उंबर फुटलं पाहिजे छान, आणि मसाला लागला पाहिजे, त्या पद्धतीने करायचं आहे। हे बघा, सुरीनं सुद्धा मी कापून घेत आहे। हे बघा, सुरीनं सुद्धा तुम्ही कापून घेतलं तरी चालतं, हातानं फोडलं तरी चालतं। हे असं करून घ्यायचं आहे, मस्त तुकडे करायच्यात आपल्याला, सगळ्याचे करायच्यात। हे बघा, आता एका पॅनमध्ये मी जिरे टाकलेले आहेत
आणि त्यानंतर जिरे झाल्याच्या नंतर हे बघा तेल टाकलं आहे. याला ना मंडळी जास्त जरा तेल टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही जेवढे जास्त तेल टाकाल ना तेवढं छान ह्याची भाजी बनते. हे मी जिरे टाकून जरा फ्राय करून घेते. हे बघा छान जिरे तडतडले ना. आता जिरे मस्त तडतडत आहे. याच्यामध्ये मस्त सुगंध सुटत आहे. हे बघा सगळे तडतडून झालेले आहेत. आता मी याला हे बघा कढीपत्ता टाकलेला आहे. थोडेसे कढीपत्त्याचे 2 तुकडे केलेत आणि ते टाकले. तो फ्राय झाला. थोडासा हलका फ्राय करून घेत आहे मी. हलका फ्राय करून झाल्याच्या नंतर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मंडळी हे करायचं आहे, कांदा टाकायचा. हे बघा एक कांदा टाकायचा. कांदा जरा जास्तच वापरायचा आहे. हे माझे जे कच्चे उंबर आहेत ते जवळजवळ 1.25 किलो आहेत. वजनी मी 1.25 किलो घेतलेत. आम्ही 8 माणसं आहेत घरात, ते आम्हाला पूर्ण होणार. हे बघा कांदा हा गुलाबी होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. हे बघा कांदा चांगला गुलाबी चांगला फ्राय झालेला आहे. तेल पण छान आहे, तेल त्याचं सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून सामान टाकायचं आहे. मस्त झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, हे बघा टोमॅटो आहेत. हे टोमॅटो कापून ठेवलेले आहेत. टमाटे पण जरा कांदे एवढेच घेतलेले आहेत. मी 5 टोमॅटो घेतलेत. चांगलं हलवायचं हे आणि हलवून झाल्याच्या नंतर थोडंसं मीठ टाकून आपल्याला झाकायचं आहे. असं छान तुम्ही हलवा आणि थोडंसं मीठ टाका. त्या टोमॅटोला जेवढं गळतील असे मीठ टाकल्यामुळे टोमॅटोचं चांगलं पेस्ट तयार होतं. चांगलं हलवा आणि झाकून ठेवा. हे बघा चांगलं हलवलं मी आणि मस्त ह्याला आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे. मंडळी असं झाकून ठेवल्यामुळे ना टमाटे जे कडकपणा आहे टमाट्याचा नरम होऊन त्याचं पेस्ट तयार व्हायला मदत होते. हे बघा अद्रक लसणाची पेस्ट पण टाकलेली आहे मी. हे मी विकत आणलेली नाही, मी ही घरीच बनवलेली आहे. अद्रक लसूण हे पेस्ट टाकून छान पेस्ट टाकून आहे ना हे बघा छान आपल्याला हलवलं आहे. आता हे हलवून झाल्याच्या नंतर आपल्याला एकजीव करून पूर्ण याला झाकून ठेवायचं आहे. मंडळी खूप सुगंध तर छान येत आहे, मस्त एकदम भारीच. हे आता झाकून ठेवायचं. हे 2-3 मिनटं आपल्याला झाकायचं आहे. आता हे 2-3 मिनटं झाकून झालेले आहेत. हे बघा मस्त 2-3 मिनटं झालेत. आता बघा एकदम पेस्ट झालेली आहे. हे बघा एकदम छान मस्त सुगंध पण छान येतो आहे आणि टोमॅटो मस्त पेस्ट झालेली आहे टमाट्याची. सगळं एकजीव झालेलं आहे अद्रक हे. आता आपल्याला हे टाकायचं आहे. बघा किती छान झालं आहे. हे काळा मसाला आहे, मी घरी बनवलेला आहे. 1.5 चमचा मी काळा मसाला टाकलेला आहे. हे बघा हे धने पावडर टाकलेले. 1 चमचा मोठा चमचा मी धने पावडर टाकली. हे बघा ही हळद आहे, हळद अर्धा चमचा टाकलेली आहे. आपल्याला हळद टाकली आहे. हे बघा हे जिरा पावडर आहे, भाजून ठेवलेला जिरा आहे. त्याची पावडर करून ठेवलेली होती, ती जिरा पावडर टाकली. जिरा पावडर टाकली आहे. आता हे बघा हे मीठ टाकलं आहे. म्हणजे ते उंबरला जेवढी मीठ लागणार तेवढं आधीच टाकून ठेवलेलं आहे मी. आणि कोथिंबीर टाकलेली आहे मी. आता याला सगळ्याला आपल्याला एकजीव करायचा आहे. मंडळी छान एकजीव करून झालं ना थोडंसं याला 2 मिनटं आपल्याला झाकायचं आहे. पहिलं चांगलं एकजीव करून घ्या. हे बघा सगळं एकजीव करा आणि ह्याला परत 2 मिनटं झाकायचं मंडळी आपल्याला. हे एकजीव झालं पाहिजे. सगळं एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला उंबरं टाकायचं. मी तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त. आता ह्याला हे बघा हे उंबर आहेत, एकजीव झालेलं आहे. हे उंबर टाकून आपल्याला परत झाकायचं आहे. हे बघा हे मिक्स करायचं आपल्याला ते सगळे. हे 1.25 किलो उंबर आहेत कच्चे उकडून घेतलेले, मीठ टाकून उकडून घेतलेले. आता आपल्याला सगळं हे एकजीव करायचं आहे मंडळी.
सगळं हलवून घ्यायचं आणि एकजीव करायचं. मस्त हलवून घ्या, खाली वर करा एकदम. सगळा मसाला लागला पाहिजे उंबरला. आणि असं करून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं हे बघा, हे झाकल्याच्या 10 मिनटं झाकलं तर झाकल्याच्या नंतर बघा कसं झालेलं आहे, एकदमच नरम आणि पेस्ट झालेले आहे. हे केल्याच्या नंतर आपल्याला थोडेसे शेंगदाण्याचे दाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे आहे ना एकदम स्वादिष्ट. आम्ही सोलापूरकडचे असल्यामुळे आम्हाला शेंगदाणे प्रत्येक भाजीत आवडतात. तुम्ही खोबरंसुद्धा टाकू शकता, ओलं टाकू शकता, सुकं टाकू शकता. हे बघा, हे सगळं हलवायचं, मस्त एकजीव करून घ्यायचं. हे बघा मंडळी, एकदम एकजीव झालेला आहे. खूप छान झालेली भाजी, सुगंध तर फार मस्त येत आहे. आता आपल्याला कोथिंबीर यायला गार्निश करायचं आहे. कोथिंबीर टाकून, पहिली कोथिंबीर अशीच त्याच्याबरोबर शिजवली होती. आता एक कोथिंबीर आपल्याला गार्निश करायची आहे. हे बघा, असं करायचं. आणि परत झाली मंडळी आपली भाजी. खरं तर खूप सुंदर झालेली आहे, सुगंध वास येत आहे, सुंदर भाजी.